विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी गणित टॉपिक नंबर 7 व्हेरिएशन चलन 7.2 आपण आहोत. लेक्चर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. सर्वांच्या विशेष सहकार्याबद्दल आभार. 7व्या इयत्तेमधल्या 8वीत जरी शिकत असला तर 7वीतले महत्त्वाचे लेसन्स परत एकदा आपण रिवाईज करणार आहोत, रिकॅप करणारच आहोत. त्याबद्दल काय विषय. आजच्या तासिकेच्या पुढे जाण्यापूर्वी थोडंसं आपण हा भाग बघूया. मला वाटते आजचं जे कृतीसत्र आहे, आजचं जे कृतीपुस्तिका सेतू ब्रिजमध्ये जे सोडवायचं आहे ते कृतीपत्रामध्ये साधारणतः असा भाग त्यांनी दिला आहे बघा. 7वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा भाग होता, तरी तुम्हाला तो रिवाईज करून घेऊया जरासं की काय कल्पना. इथं तुम्ही घरामधले असणारं घड्याळ घ्या, त्याचा परीघ मोजा, असं टेप लावायला पाहिजे आणि तो मोजायला पाहिजे. त्यानंतर त्याचा व्यास मोजा, थोडंसं कठीण जाणार आहे. व्यास बरोबर सेंटरमधनं जायला लागतं. मग तुम्ही कागदावरती वर्तुळ काढा, त्याला व्यास सापडेल, तुम्हाला परीघ सापडेल. मग त्या परीघाचा व्यासाशी असलेला सहसंबंध शोधा, असं त्यांनी पहिलं काम सांगितलं होतं. एक उदाहरणामध्ये त्यांनी दिले बघा. त्याने एक उदाहरण घेऊन दिले. एका मुलाला सापडलेलं जे होतं, म्हणजे की वस्तू बघितला, तो काय बघितला, एक घड्याळ बघतोय. 7वीच्या पुस्तकामध्ये पण हे भाग दिला होता. बांगडी आहे, त्याच्यानंतर चाक आहे, आणि याच्याबद्दल आपल्याला तुम्ही त्याचा परीघ मोजा. परीघ म्हणजे काय रे, परीघ म्हणजे नंतर व्यास मोजा असं सांगितलं होतं. परीघ म्हणजे वर्तुळ आपण जेव्हा काढतो तेव्हा हा जो संपूर्ण मार्ग आहे, हा जो वर्तुळाचा जो संपूर्ण मार्ग आहे ना, हे बघा, हा वर्तुळाचा जो संपूर्ण बिंदूंचा मार्ग आहे, तो मार्ग सगळा मोजायचा आपल्याला. एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरचं हे सगळं असं पण सायकलच्या चाकाला एका ठिकाणी अशी दोरी लावायची आणि ती दोरीची लांबी अशी मोजायची, तो म्हणजे परीघ. तसं आपल्याला घड्याळाचा परीघ, घड्याळाचा जो वर्तुळाकार भाग आहे त्याची लांबी मोजायची आहे. बांगडीच्या वरच्या बाजूला दोरी लावायची आहे आणि ती पट्टीवरती धरून मोजायची आहे. तुम्ही ताट घ्या जेवणाचं, गोलाकार असतं. ते गोलाकारच का असतं याच्या पाठीमागचं गणितसुद्धा वेगळं आहे. आपण काही विशेष लेक्चरमध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. ते वर्तुळाकारच का असतं, त्रिकोणी चौकोनी का असत नाही. ठीक आहे. तर मग ही जी लांबी आहे ना, ह्याला परीघ म्हणायचं. मग त्याने परीघ मोजा. मग व्यास म्हणजे काय, वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी रेषा. हे बघा, याची लांबी म्हणजे ही 2 त्रिज्या, ही समजा 5 असेल, ही 5 असेल तर व्यास 10 होणार. याची थोडीशी ओळख तुम्हाला. व्यास म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय. ही आहे ती त्रिज्या. हे बघा, ही एक काढली, ही त्रिज्या, हा झाला व्यास, ही झाली जीवा, आणि हा सगळा भाग झाला तो परीघ. ही ओळख तुम्हाला झाली होती. तर तुम्ही वर्तुळाकार वस्तू घ्या, त्याचा परीघ मोजा, टेप लावायचा आणि ते सेंटीमीटरमध्ये मोजायचं. त्याच्या मध्यातून जाणारी रेषा मोजा. त्यांनी काही रिझल्ट्स दिलेत आपल्याकडं. काय दिले बघा, त्यांनी काही उत्तरं, एका मुलानं मांडलेलं उत्तर बघा. इथं 44 आहे. तुम्ही पण मोजून बघा काय यायचं आहे, काहीही येऊ दे तुमचं उत्तर. 14 त्याला व्यास आला होता. त्यानंतर बांगडीसाठी असं दिसलं त्या मुलीला 23.5 आणि 7.5. त्यानंतर एक बैलगाडीचं चाक आहे, एखादं सायकलचं चाक, बैलगाडीचं चाक, 314 सेंटीमीटर मिळालं आणि हे 99 सेंटीमीटर आलं. तर ह्याचा जो भागाकार केला परीघाचा, परीघ म्हणजे त्याची पण ओळख झाली. परीघाचं सूत्र बघा, 2πr, किंवा तुम्ही त्याला पायडी असं म्हणू शकता, πd. आणि व्यास म्हणजे 2r. सरकमफरन्स सी म्हणजे सी आणि डी याचा जो रेशो आहे, सरकमफरन्स म्हणजे 2πr आणि व्यास म्हणजे त्रिज्येच्या डबल असतो तो. ह्याचं जे उत्तर आहे, ह्या उत्तराचा जो स्थिरांक आहे तो म्हणजे हे पाय. त्याला आपण पाय म्हणून घेतो, पाय. मग त्याची किंमत तुम्ही 44/14 करा. तर याचा भाग घालल्यानंतर बे 7 14, बे 2 4, बे 2 4, याचं उत्तर 22/7 आलं. 22/7ला पुन्हा सोपे रूप दिला तर तुम्ही हे असं उत्तर 3.14 असं काहीतरी येत राहतं. पुढं येत जातं ते 3.14. तुम्ही भाग घालून बघा. 3 7 21, 7 1 7, 7 4 28, हे पुढं संख्या होत जाते. त्याची नियरली इक्वल टू जी व्हॅल्यू आपली ती 3.14 आहे. करेक्ट नाही आहे, नियरली इक्वल टू अशी ती किंमत आहे. मग हे पायची किंमत, हे 22/7. जेव्हा हे आत्ता आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, सर्कल काढू शकतो, मोजू शकतो. पण ज्या काळामध्ये हे सर्कल काढता येण्याच्या सुविधा नव्हत्या, वेलीपासून सर्कल बनवलं जात होतं, रेडियस मोजण्याची ॲक्युरेट क्षमता नव्हती, तेव्हा या गणितज्ञांनी एवढं काम करून ठेवले. आता तर सोपं आहे ना. आपण पण प्रॅक्टिकली जरा बघूया की, एखादं ताट घेऊया, त्याचा परीघ मोजूया, त्याचा व्यास मोजूया,
त्याचा भागाकार किती तो बघूया. तर साधारणतः सगळीकडे ही ज्या पायची किंमत आहे ही सर्वत्र पायची किंमत ही 22/7 येते आणि म्हणून हा राहिलेला जो स्थिर नंबर होता तो पाय r होता. परिघ हा व्यासाच्या प्रमाणात बदलत जात होता. परिघ हा सर्कम्फरन्स हा व्यासाच्या प्रमाणात बदलतो आणि जेव्हा हे जातं आणि के हे येतं ना ते डी, तो सी बरोबर के म्हणजे पाय, जो आपण ह्या चलन ह्या प्रकरणामध्ये स्थिर संख्या जी घेतो ती होती ती पाय, तिला पाय असं म्हटलं जातं. आपण हे असं नाही का करत एक्स प्रपोर्शनल टू वाय म्हणतो, मग एक्स बरोबर के वाय लिहितो, मग एक्स भागिले वायला आपण काय म्हणतो सांगा बरं, के म्हणतो. पण ह्या परिघ आणि व्यासाच्या गुणोत्तराचा जो के आहे, जो स्थिर संख्या आहे ती के, हे बघा हा के, त्याचं नाव म्हणजे पाय. आणि मग पायची किंमत 22/7, मग ती 3.14. म्हणजे हे जे आपण धडा व्हेरिएशन शिकवलोय, चलन शिकवलोय, वर्तुळाचा परिघ हा व्यासाच्या समप्रमाणात बदलत जातो. व्यास जसा वाढत जाईल तसा परिघ वाढत जाणार, बरोबर ना. हा व्यास 10 होता, समजा मी दुसरा व्यास घेतला तर ह्या वर्तुळाचा परिघ वाढत जाणार. तिसरा व्यास घेतला तर हे वर्तुळाचा परिघ असा डे टू डे असा जसा जसा व्यास वाढत जाईल तसा परिघ निश्चित वाढत जाणार आहे. आणि म्हणून परिघ हा व्यासाच्या समप्रमाणात असतो. म्हणजे बरोबर चिन्हाने के, के म्हणजे पाय, पाय म्हणजे वेगळं काही नाही, तो के आहे. आपल्या व्हेरिएशन धड्यामधला हे जे चालू प्रकरण आहे त्यातल्या व्हेरिएशनमधला तो के आहे. केसाठी पायसाठी विशेष सन्मानानं पायची विशेष जागा, कारण सर्कलचा बेस हा त्याच्यावर अवलंबून असला आहे. सर्कलवरती पुन्हा बरेचसाच गणित भाग 2 आपल्याला म्हणजे गणितामधल्या बरेच संबोधना क्लिअर होतात, म्हणून त्याला पायला केला पाय असं म्हटलं गेलं. आणि पायची किंमत, पाय हा तुम्हाला नोन आहे, माहिती आहे. पाय म्हणजे 22/7 हेही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ते का असतं ह्याचं पडताळा तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. आता वेळ आहे तुमच्याकडं, प्रॅक्टिकल करून बघा. तर असा हा भाग होता. तर काही एक्झाम्पल्स याच्यामध्ये त्यांनी हे पूर्ण करायला पण दिले बघा. एक चौकट आजच्या कृतीपुस्तिकेमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा परिघाचा संबंध पायचा रेशो असा होता बाळांनो, नीटपणे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक सारणी पूर्ण करायचं काम आजच्या अभ्यासामध्ये दिले. ह्या सगळ्या सारण्या तुम्ही पूर्ण करत चला, तर तुम्हाला ह्याच्यावरची जी आणखीन एक चाचणी झाली, आता दुसरी चाचणी येणार आहे, तेव्हा ती चाचणी तुम्हाला आनंददायी होईल. त्याच्यामध्ये ह्याच्यातला एखादा सम असण्याची शक्यता आहे. बघा बरं, हे असणारच आहे, शक्यता नाही, हे असणारच आहे, कारण इम्पॉर्टंट भाग आहे. काय दिले बघा इथं, मी आता त्रिज्या म्हणजे आर, डी म्हणजे व्यास, सी म्हणजे परिघ. मग इथं अशा सारण्या पूर्ण करायला सांगितल्या आपल्याला. हां, आता पहिल्या गणितामध्ये त्रिज्या किती दिल्या बघा, 14 दिल्या. तर ह्या दोन्ही रिकाम्या जागा तुम्ही पूर्ण करा. आर म्हणजे त्रिज्या, डी म्हणजे व्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. एका वर्तुळाला अनंत व्यास असतात, एका वर्तुळाला अनंत व्यास असतात. सर्वच्या सर्व व्यास एकरूप असतात, सर्व व्यास एकरूप असतात, सारखे असतात. आणि प्रत्येक व्यास हा त्रिज्येच्या डबल असतो. म्हणजे 2 गुणिले त्रिज्या 14, 14 दोन्ही आलं उत्तर 28. हा झाला. अशा प्रकारचं एक गणित तुम्हाला 9वी 10वीमध्ये सुद्धा किंवा आत्ता ते क्लिअर करून घ्यायचं आहे ह्या टॉपिकमध्ये. व्हेरिएशनशी असलेला संबंध, ह्या धड्याशी असलेला संबंध पण आपण ॲट अ टाईम बघतोय. परिघ हा व्यासाच्या समप्रमाणात बदलतो, त्यातून ह्याची निर्मिती झाली सी बरोबर पायडी. हे आता तुम्ही पायडी हे सूत्र वापरू शकता. इथला जो के आहे तो पाय आहे आणि पायडी हे सूत्र वापरून तुम्ही उत्तर काढू शकता. परिघ सी बरोबर पायडी, पाय म्हणजे 22/7 घेऊया आणि डी किती आला सांगा आता, 28 आला. 7 एके 7, 7 चोक 28, 22 चोक 88 असं उत्तर येणार. एखादा मुलगा, एखादी मुलगी हे गणित असं सोडू शकते, सर मी परिघ म्हणजे 2 पाय आर वापरणार आहे, उत्तर बदलणार नाही. हे बघा, 2 पाय आर मीन्स पायडी, कारण 2 आरला एकत्रित लिहितो आणि त्याला पायडी म्हणतो, नॉट तायडी, पायडी. 2 गुणिले 22/7 गुणिले हे बघा होतं 14, 7 एके 7, 7 दुनी 14, पुन्हा 22 दुनी 44 दुनी 88. असं सहज आणि आनंदानं तुम्ही ही संकल्पना समजून घेणार आहात. ती आनंदानं संकल्पना तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न आपण करतोय. हे अशा रिकाम्या जागा आपल्याला ह्या आजच्या कृतीमध्ये, आजच्या सेतुब्रिजमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. दररोजचं व्याख्यान अटेंड करूया, दररोजच्या कृतीपत्रिका सोडूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाळांनो. एक विनंती 8वीच्या मुलांना की चॅनल सबस्क्राईब करा. संपूर्ण 7वीचा भाग, लसावी मसावीसारखे संकल्पना, सगळा 7वीचा भाग करण्यासाठी आपल्याला वेळ आहे. आपण ते 7वीचं सर्व टॉपिक्स अटॅचड असं आपण पूर्ण करून घेतो आहे. दुसऱ्या गणितामध्ये समजा इथं त्यांनी हे दिले बघा, माझ्याकडे आता गणित एक आहे लिहिलेलं, त्याच्यामध्ये 42 असं लिहिले बघा, 42. मग व्यास 42 असेल तर त्रिज्या किती असेल? आता
त्रिज्या ही जी त्रिज्या आहे ही सगळ्या आर ह्या व्यासाच्या त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. व्यास हा त्रिज्येच्या डबल असतो. मग ह्याचं निम्म करा ना, 42चं निम्म करा. निम्म करताना पण तुम्ही घाबरता बघा. 42चं निम्म करा करता 42 रुपये दोघात वाटून घ्या, लगेच उत्तर सांगता. पण 42ला 2 भागा सांगता येत नाही लवकर. व्यवहार असे अटॅच करून शका. हां 42चं निम्म बे दुनी बे एक्के बे. 42 रुपये दोघीत वाटून घ्या. तिथं नाही तुम्ही चुका करेक्ट करता. आता तिथं पायडी घ्या किंवा 2 पायार घ्या, याची किंमत तुम्ही काढू शकता. लक्षात. तिसऱ्या गणितामध्ये हा 44 दिला बघा. हा 44 परिघ आहे 44. तर ह्या किमती काढायला सांगितल्या. चला तर मग हे तुम्ही काढा आता पायडीवरनं किंवा 2 पायरावरनं काढा. याची किंमत काढूया आता. हां परिघ घ्यायचा आहे 44. परिघ म्हणजे 2 पायार. ठीक आहे. परिघाची किंमत घेऊया 44. 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 आणि त्रिज्या माहिती नाही आहे. चला तर मग सोडूया पुढं. 44ला कोणीतरी गुणिले होणार. 7 हे खाली आहे ते वरती जाणार आणि वरचं 22 दुनी 44 खाली येणार बघा. लक्षात आलं का बघा जरा ही पायरी. 22 दुनी 44 वरती आहेत, तिकडे भागिले होणार. 7 भागिले आहेत ते 44ला गुणिले होणार. आता 44ला 44 कॅन्सल होणार आणि त्रिज्या राहणार ती 7. आता याच्यात डबल असतो तो व्यास. सांगा उत्तर किती येणार? 14. असं हे सारणी पूर्ण करायचं आहे. आजच्या कृतीपुस्तिकेमध्ये तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. तुम्ही आज ही गणितं पूर्ण करा. हे कोष्टकही पूर्ण करून घ्या. ह्या संबोध संकल्पना स्पष्ट होऊ द्या. लक्षात बाळगून सगळ्यांच्या. आणखीन एक शाब्दिक गणित मला वाटते असं दिलं आहे. माझ्याकडे गणित आता लिहिलेलं नाही आहे. साधारण असं आहे, माझ्या वाचनात असं आलं होतं. सांगतोय बघा ते गणित कसं आहे. तर एका चाकाचा जो व्यास आहे तो आहे, चाकाची व्यास आहे 0.7 किंवा त्रिज्या 0.7 आहे. त्रिज्या आहे 0.7 त्रिज्या. त्याचा व्यास आहे तो पण घ्या वाटल्यास किती 1.14 असा आहे. आणि मग त्या गाडीचं जे चाक आहे आणि सायकलला घरापासून ना तुम्ही सायकलनं कुठं चालला आहे तर शाळेकडे चालला आहे. ते अंतर आहे 4.4 किलोमीटर आहे. तर तुमच्या सायकलच्या चाकाला किती फेरी मारल्यानंतर तुम्ही किती फेरी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शाळेजवळ पोचाल? हां, एक फेरा म्हणजे परिघ. एक फेऱ्यातील अंतर, एक फेरी म्हणजे परिघ. बरोबर आहे ना. हे सायकलचं चाक आहे. त्याचा एक फेरीमध्ये हे जे अंतर होणार ना तेवढं ते सरळ पुढे जाणार. एक फेरी म्हणजे परिघ. ही संकल्पना समजा तुम्ही 2 पायार वापरलात किंवा पायडी वापरलात. 2 गुणिले 22/7 गुणिले हे 0.7. 7 एक्के 7 ह्याचं आलं उत्तर 0.1 बघा. 22 दुनी 44 गुणिले 0.1 म्हणजे 4.4 आलं बघा. 4.4 मीटर आलं. 4.4 मीटर आलं. आता गणित आपल्याला असं सोडायचं आहे. आता एकूण फेरे म्हणजे एकूण अंतर आणि भागिले एक फेरीतील अंतर. एक फेरा एकूण अंतर आहे 4.4 किलोमीटर म्हणजे 1000 एवढे मीटर होणार. आणि ह्याचं उत्तर येणार आहे हे 4.4 मीटर होणार आहे. हे मीटर हे 4.4 जातील आणि तुमच्या सायकलच्या चाकाला 1000 फेरे पूर्ण मारल्यानंतर तुमचं आपलं शाळा भेटेल तुम्हाला. परत आणखीन एकदा बघा. तुमच्या सायकलच्या चाकाचा व्यास हा 0.7 मीटर आहे. म्हणजे हा एवढा आहे किंवा त्रिज्या ही अशी आहे एवढी मीटरमध्ये दिलेली आहे. 4.4 किलोमीटरवरला पोचायचं आहे. तर हे परिघ कसं काढणार? एका फेरीतील अंतर म्हणजे परिघ म्हणजे असं आलं. फेरी म्हणजे अंतर भागिले एक फेरी. 4.4 किलोमीटरचं मीटर करूया. 1000 मीटरचा 1 किलोमीटर. 4.4 किलोमीटर म्हणजे 4.4 गुणिले 1000 भागिले 4.4 हे आलेलं मीटर. ह्याचा भागाकार केला आणि आपल्याला उत्तर आलं 1000 फेरे. असे याचं गणित आजच्या कृतीपुस्तिकेमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही परत एकदा रीड आउट करा. यातल्या फिगर जर बदलल्या असल्या तर संकल्पना तीच आहे. व्यास त्रिज्या काढायचं, एका फेरीतील अंतर काढायचं. एका फेरीतील अंतर म्हणजे परिघ. ही संकल्पना तुमच्या मनात रुजली पाहिजे. मग एका फेरीतलं अंतर काढायचं. एकूण अंतर किती आहे त्याला एका फेरीतल्या अंतरानं भागलं तर एकूण फेरे मिळणार आहेत. हे एकूण फेरे असणार आहेत. हां, एकूण फेरे म्हणजे एकूण अंतर भागिले एका फेरीतील अंतर. एक फेरीतील अंतर. असं हे गणित पूर्ण करायचं होतं बाळांनो. आजची कृतीपुस्तिका आनंदानं सोडवा. त्यातल्या कोणाच्या काय शंका असतील पुन्हा हे वर्तुळ हा भाग परत एकदा
7व्या इयत्तेमधला भाग आपण बघणार आहोत. तर अजून कोणाची शंका असेल तर जरूर सांगा. सर्वांना सर्व गणित मैत्री परिवाराला अटॅच होऊया. सर्व लेक्चर्स बघा, जरूर अटेंड करा. तुम्ही बघता आहात, पालक लोक सहकार्य करतायत, आपल्या मुलाकडं मोबाईल सुविधा उपलब्ध करून देत आहेत, याबद्दल पालकांचे आभार. पण मुलं गणिताचा अभ्यास करताना वही, पेन, पेन्सिल, कंपॉस हे वापरतात की नाही जरूर बघा. मुलं अभ्यास करतात की नाही हे बघणं काम आपलं आहे. अजून अद्याप मोस्टली भागामधल्या शाळा सुरू झाल्या नाहीत, पण लवकरात लवकर सुरू होतील अशी अपेक्षा करूया. आता आपण जाणार आहोत ते व्हेरिएशन, चलन, सहसंबंध, समचलन, व्यस्तचलन. हा परिघाचा भाग आपण बघितला कसा होता तो. ह्या व्यस्तचलनामध्ये एक्झाम्पल नंबर काल 7.2मधलं आपण पाठीमागच्या तासाच्या वेळेला हा भाग बघितला होता. आता आपण या रिझल्टमध्ये जाऊया. क्वेश्चन नंबर 2मधलं थर्ड एक्झाम्पल बघूया. मला वाटतं 2 एक्झाम्पल्स बघितली होती, जरा वेगळी दिसत आहेत, आपण घेऊया ती पण. एस इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टी स्क्वेअर असा आहे बघा. एसला बरोबर 4 घ्या आणि टी बरोबर 5 घ्या आणि मग तुम्ही चलनाचं स्थिरांकाची किंमत काढा. त्यानंतर तुम्ही कशाची किंमत काढा म्हणले बघा, चलनाचे इक्वेशन लिहा, असा तो भाग इथं दिलेला आहे. तर हा 2मधला थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल आहे. केची किंमत काढा आणि इक्वेशन मांडा, असं ते गणित आहे. बघूया तर मग इन्व्हर्स प्रोपोर्शनल थोडं ओळख झाली तुम्हाला याचं. हे सी प्रोपोर्शनल टू द डी, परिघ हा व्यासाच्या समप्रमाणात असतो आणि म्हणून बरोबर चिन्हाने के येतं. तर के म्हणजेच पाय होता, त्या वर्तुळासाठी पर्टिक्युलर होता. आता एस इज प्रोपोर्शनल टू द के येणार. हे काय एस आणि टी ह्या राशी आहेत, ह्या परिघ आणि व्यासा इतक्या जवळच्या किंवा वर्तुळ ह्या संकल्पनाशी निगडीत नाहीत. त्यामुळे आपण असं करूया, एस गुणिले टी स्क्वेअर इज इक्वल टू के. एस गुणिले टी स्क्वेअर इज इक्वल टू के. एस मीन्स 4, टी मीन्स 4, टी मीन्स 5, टी स्क्वेअर म्हणजे 5चा वर्ग होणार. बरोबर ना बाळांनो. के बरोबर 4, 4 म्हणजे एस आहे लक्षात घ्या. टी म्हणजे 5 आहे, पण इथं टीचा वर्ग आहे म्हणजे 5चा वर्ग करायला पाहिजे. 5चा वर्ग 25, 100. बोला, हे झालं चलनाचं समीकरण. केचा स्थिरांकाची किंमत झाली. आता ह्याचं समीकरण लिहित असताना एस टी स्क्वेअर इज इक्वल टू के, के मीन्स 100, हे असणार आहे चलनाचे समीकरण. ते आहे चलनाचा स्थिरांक. आलं लक्षात सगळ्यांच्या. परत आणखीन एकदा काळजीपूर्वक बघा. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. एस ही राशी डिस्टन्स ही अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात बदलते. एस डिस्टन्स, एस डिस्प्लेसमेंट अँड टी इज टाईम, व्यस्त प्रमाण. मग एस टी बरोबर हे चिन्ह गेलं, बरोबर चिन्हाने के आलं. एस गुणिले टीचा वर्ग बरोबर के राहिला. एस म्हणजे 4 घेतलं, टी म्हणजे 5 दिलं होतं, आपल्या मनात नाही घेतलं ते. 4 अशी 4, 5चा वर्ग 25 केला. 4 गुणिले 5 करून त्याचा वर्ग नाही करायचा बाळांनो. 4 अशी 4, 5चा वर्ग 25, याचा गुणाकार 100 येणार, म्हणून केची किंमत 100 आली. आणि अशा रीतीनं हे एस टी बरोबर असं गणित आपल्याला तिसरं सोडवायचं होतं. आलं लक्षात सगळ्यांच्या. परत एकदा नीट बघा आणि ते तुम्ही पुन्हा एकदा सॉल्व करा. तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी निश्चित त्याचा मदत तुम्हाला होणार आहे. चौथ्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. सर्वांना शुभेच्छा. सर्वजण चांगल्या रीतीचं सहकार्य करताय. आमच्या टीमला आणि आम्हाला रिस्पॉन्स देत आहे. हे सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईबची संख्या जेव्हा वाढेल तेव्हा आपल्याला ऑनलाईन म्हणजे डायरेक्ट तुमच्याशी मला चर्चा पण करता येतील, असा मूळ हेतू आहे. त्यामुळं आपण डायरेक्ट ऑनलाईनलासुद्धा आपण मदत करणार आहात, तुम्ही करत आहात. हां, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द वाय. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ वाय, असं हे जो वाचन करणार आपण. एक्स हा 15 घ्या आणि वाय हा 9 घ्या. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ वाय. आणि मग हे 15 आणि 9 घ्या आणि तुम्ही मग केची किंमत काढा, मग ते इक्वेशन लिहा, असं होतं ते. एक्स इज इक्वल टू के येणार, इंटू लिहितो 1/√y. हा जो रूट वाय आहे तो एक्सला भागिलेचा गुणिले होणार. इकडं भागिले एक्स गुणिले स्क्वेअर रूट ऑफ वाय इज इक्वल टू आवर के. पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स हिअर, पुट द व्हॅल्यू ऑफ वाय हिअर अँड दॅट इज के. बोला,
मग अशी 5चा वर्ग करायचा होता, आता 9चं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ ही संकल्पना चांगल्या रीतीने क्लिअर पाहिजे. तुम्हा सर्वांना सगळ्या वर्गसंख्या माहिती पाहिजेत, त्याची वर्गमूळ सांगता आली पाहिजे. सांगा 3. केची किंमत किती आली सांगा बाळांनो, किती येणार? 15 आणि 3चा गुणाकार किती उत्तर येणार सांगा? हां बोला, किती उत्तर येणार आहे याचं? बोला की काय उत्तर येणार? 15 त्रिक 45. आणि मग अंतिम उत्तर आपलं असं येणार. हे इक्वेशन लिहा, ह्याचं चलनाचं समीकरण लिहा. इथं फक्त आपण किंमत भरणार आहे. x² गुणिले चिन्ह लिहिला तर चालतं, नाही लिहिलं तर चालतं, नसलं तर मग ते गुणिले चिन्ह आहेच. आणि दॅट इज इक्वल टू 45. हे आपलं लास्टचं उत्तर असेल. आलं लक्षात बाळांनो सगळ्यांच्या? पुनश्च एकदा बघा कसं सॉल्व केलं आपण, परत एकदा. ओके, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल दिलं होतं, हे चिन्ह गेलं आणि बरोबर चिन्ह के आला, हा ह्याला गुणिले झाला, के आहे तिथं राहिला. एक्सची किंमत 15 भरली, वायची किंमत 9 भरली, पण वाय हा वर्गमूळात आहे म्हणून 9सुद्धा वर्गमूळात आहे. 9चं वर्गमूळ 3 आलं, 15 त्रिक 45 झालं. अशा रीतीने हे उत्तर पूर्ण झालं. आलं लक्षात बाळांनो सगळ्यांच्या? पुन्हा एक उदाहरण दिले, ते उदाहरण बघा बरं कसं आहे. हां, सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेटीत भरायचे आहेत. प्रत्येक पेटी 24 सफरचंदे ठेवली तर 27 पेट्या लागतात. आता प्रत्येक पेटीत 36 ठेवली तर पेट्या किती लागतील? 24 एक पेट. सफरचंद विक्रीचा एक व्यापारी आहे, तो एक बॉक्स भरायला आहे. बॉक्स भरताना एका बॉक्समध्ये तो 24 घालतोय, तेव्हा त्याला 27 पेट्या लागल्या. आता तो काय ठरवला, नको आता जास्त घालूया त्यात, तर 27च्या ऐवजी 36 ठेवायला ठरला. आता पेट्या कमी लागणार का जास्त लागणार सांगा? सफरचंदांची संख्या वाढली, पेट्यांची संख्या कमी होणार. म्हणजे इथं सफरचंदांची संख्या आणि पेटींची संख्या यांच्यामध्ये कोणतं चलन आहे? सफरचंद आणि पेट्यांची संख्या यांच्यामध्ये कोणतं चलन आहे सांगा बरं? एक वाढवलं की दुसरं नक्की कमी होणार. व्यावहारिक संकल्पना आहे, लक्षात घ्या. हे तुमच्या माझ्यासारख्या शिक्षकाने तुम्हाला हे समजावून सांगायला नको की इथं व्यस्त चलन आहे ते. कारण सफरचंदांची संख्या वाढल्यानंतर पेट्या कमी लागणार, हे डिसिजन तुमचं असायला हवं. सफरचंदांची संख्या आणि पेट्यांची संख्या यांच्यामध्ये कोणतं चलन आहे? व्यस्त चलन आहे. एक वाढलं की दुसरं कमी होणार, बरोबर. S इज इक्वल टू के इंटू 1/p. ही पेटी आहे, हे सफरचंद आहे. SP इज इक्वल टू के. एका पेटीमध्ये सफरचंद ठेवायचे आहेत 24 आणि पेट्या भरायच्या आहेत 27 पहिल्यामध्ये. हे झालं केची किंमत. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये ही झाली के, ह्याचा गुणाकार करून तुम्ही किंमत मिळवा. हां, दुसऱ्यामध्ये असं म्हणले तर पेटीमध्ये सफरचंदांची संख्या, हे जे समीकरण होतं SP बरोबर के, ह्याच्यामध्ये पेटीमध्ये सफरचंदांची संख्या म्हणजे हे जे सफरचंद होते ते आता 36 घ्यायचे आहेत. पेट्या किती लागतील हे तुम्ही शोधा. के मात्र किती घ्या? 24 गुणिले 27 घ्या. गुणाकार करण्यापेक्षा पण हे गणित सोपं वाटेल. P इज इक्वल टू 24 गुणिले 27 भागिले, बोळा किती येणार सांगा? बोला किती येणार सांगा आता? भागिले काय होणार सांगा रे इथं? भागिले 36. 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 3 एक्के 3, 3 नव्वे 27. आता पेट्या किती लागणार सांगा? एका सफरचंदाच्या व्यापारानं काय करायचं ठरवलं आहे, तर काय केला परत एकदा बघा. आता पेट्या किती लागतील? एक सफरचंदाचा व्यापारी आहे, तो बॉक्स भरतो आहे. एका पेटीमध्ये पेट्या त्याला भरायच्या आहेत. 24 सफरचंद जर त्यानं ठेवला, सफरचंद जर 24 ठेवला तर पेट्या त्याला 27 लागतात. सफरचंदाची संख्या आणि पेट्या संख्या जर वाढवल्या, समजा एका पेटीमध्ये एकच सफरचंद ठेवलं तर पेट्या भरपूर लागतील. परत जेवढ्या संख्येवर लागतील. 2 ठेवलं तर थोड्या निम्म्या येतील. 3 ठेवल्या तर आणखीन कमी होईल. 4 सफरचंद ठेवली तर आणखीन पेट्या कमी होणार. म्हणजे संख्या वाढली सफरचंदाची की पेट्यांची संख्या निश्चितपणे कमी कमी येणार. म्हणजे सफरचंदांची संख्या आणि पेट्यांची संख्या यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे, हा निर्णय आपला पाहिजे. म्हणून S इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/p हे लिहिलं. आलं लक्षात सगळ्यांच्या? S इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द
1/p लिहिलं, एस इज इक्वल टू के इंटू 1/p राहिलं, एस इंटू पी इज इक्वल टू के आलं. आता सफरचंदाची संख्या 24 होती, पेट्यांची संख्या 27 होती. मी गुणाकार केला नाही, तसाच ठेवला. जर केची किंमत काढणार असाल, केची किंमत लिहायचं पेपरात सांगितलं असेल तर तुम्हाला याचा गुणाकार पण करायला पाहिजे. तो तुम्ही करून उत्तर काढा. गुणाकार न करता सुद्धा आपल्याला पाहिजे त्या अंतिम उत्तरापर्यंत पोहोचता आलं. एस बरोबर 36 आहे. आता सांगितलं होतं त्यांनी एका पेटीमध्ये मगाशी किती भरला होता तुम्ही? 24% भरला होता आणि तेव्हा तुम्हाला 27 पेट्या लागल्या होत्या. आता तुम्ही काय करा, सफरचंदाची संख्या वाढवा, 36 घ्या. पेट्यांची संख्या नक्की कमी लागणार 27पेक्षा. ती कितीने कमी होणार बघा, 9 दुणे 18 पेट्या लागणार, म्हणजे पुन्हा 9 ते कमी येणार. एक वाढवलं की दुसरं वाढते, तेव्हा कमी होणारा हा निर्णय स्वतःचा पाहिजे होता. तुम्हाला हे माहिती व्हावं, हे तुम्हाला कळावं अशी अपेक्षा होती. अशा रीतीनं या व्यस्त चलनाची उदाहरणं तुम्ही सोडवत आहात. लसावी मसावीसारख्या ज्या 7व्या इयत्तेमध्ये थोड्या थोड्या त्रास देणाऱ्या काही मुलांच्या शंका अजून आलेत की तुम्ही लसावी मसावी ही संकल्पना परत घ्या. आपण एक जराच जास्त वेळ खर्च करणार आहोत त्यासाठी सुद्धा, आणि मग तेही पूर्ण करून घेऊया. पुन्हा एकदा बाळांनो, तुम्हा सर्वांना तुमचं सगळ्यांचं म्हणजे की अतिशय चांगल्या रीतीने जॉईन होतात. 8वीची मुलं चांगल्या रीतीनं सहकार करत आहेत, तुम्ही शिकत आहात. दररोजचे लेक्चर्स दररोज अपडेट व्हायचा आहे. हा सेतू अभ्यास दररोज बघायचा आहे तुम्हाला. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, गणित मैत्री जॉईन करा, आपल्या मित्रांना सांगा, आपल्या नातेवाईकांना पाठवा, गणित घरोघरी पोचू द्या, सगळ्या मुलांच्यावरून पोचू द्या. सर्वजण गणित शिकूया. सर्वजण ऑनलाईन तास अटेंड करण्यासाठी सबस्क्राईबची संख्येची आवश्यकता आपल्याला आहे. आपण त्याही गोष्टीपर्यंत पोहोचणार आहोत लवकरच. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष देतो. पाऊस, पूरजन्य परिस्थिती आहे, कोरोना आहे, या सगळ्यातून आपण आपलं शिक्षण न थांबता जसं वेळ मिळेल तसं आपल्याला हे व्हिडिओ बघता येतील, ते बघत राहूया. यासाठी आपण व्हिडिओ सिस्टम वापरली, तुम्हाला कोणत्याही वेळेमध्ये ते बघता येईल. ओके बाळांनो, सर्वजण घरीच राहा, सुरक्षित राहा. सर्वांना शुभेच्छा. पुरापासून पण सावधान. पाऊस पाणी मोठ्या प्रमाणात पडतो आहे महाराष्ट्रभर सगळ्या. ओके बाळांनो, सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगल्या रीतीने गणित शिकत राहूया. ओके.